नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया. महाराष्ट्र हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI क्रांतीचं जागतिक नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मुंबई टेक वीक 2026 मध्ये व्यक्त केला. राज्य शासनानं 10,000 कोटी रुपयांची AI गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. याशिवाय 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आणि विशेष AI इनोव्हेशन क्षेत्र उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विविध मागण्यांवर सविस्तररित्या चर्चा झाली. साखरेच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ, इथेनॉल कोटा, कर्ज पुनर्गठन आणि कांदा खरेदी हे प्रमुख मुद्दे या बैठकीत चर्चिले गेले. या सर्व मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. MSP वाढवण्याच्या संदर्भात, इथेनॉलचा कोटा वाढवण्याच्या संदर्भात, ड्युअल प्राइस सिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात, लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याच्या संदर्भात आणि इंटरेस्ट सबवेन्शनचे पैसे देण्याच्या संदर्भात या प्रत्येक गोष्टीत अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय माननीय सहकारिता मंत्र्यांनी अमितभाई शहांनी दिला. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 1580 रुपये प्रति क्विंटल आणि त्याच्यामध्ये देखील ती 2 लाख टनाची कॅपॅसिटी वाढवण्याचा देखील विचार करण्याचा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये अतिशय सकारात्मक मीटिंग झाली. 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील विविध विकास कामं आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात सविस्तररित्या चर्चा करण्यात आली. राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, आगामी नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशानं आणि राज्यातील जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, जलजीवन मिशनची कामं, जलसंधारण योजनांचा आढावा घेण्यात आला. आपल्याला केंद्र सरकारने आश्वस्त केलं आहे की यावर्षी जवळपास 6,800 कोटी रुपये हे आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता आपल्याला देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या योजना कंप्लीट होतील. मुंबईतल्या ऐतिहासिक बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी उपस्थित राहून बालभवनाच्या कार्याचं कौतुक देखील केलं. गेल्या 75 वर्षांपासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या या संस्थेचा लाभ 1 लाखांपेक्षाही जास्त मुलांनी घेतल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधा मिळून त्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला नवीन पंख मिळतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात 89,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला चालना देणाऱ्या 5 अतिविशाल औद्योगिक प्रकल्पांना राज्य सरकारनं विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय. तर उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकसह विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. तर या होत्या आजच्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा पुढारी न्यूज.